नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शिलास किचनमध्ये। तर आज आपण बनवूया कोळंबी मसाला, सेम टू सेम हॉटेलसारखी। तर सगळ्यात पहिले ते कोळंबी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्याचा धागा वगैरे सगळं आतमधला काढलेला आहे। मोठी कोळंबी घेतली आहे। मसाल्याची तयारी करूया। अर्धा वाटी मी सुकं नारळ घेतले, 3 टोमॅटो, 1 चम्मच जिरे, 1 चम्मच धणे आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या मोठ्या। तर इकडे तुम्ही ओला नारळसुद्धा वापरू शकता। मसाला मिक्सरमध्ये मस्त असा बारीक करून घेतलेला आहे। कढई गरम झाली, तेल घातलंय, त्यामध्ये घातलंय मी मोठा कांदा घेतलाय बारीक चिरून। कांदा छान आपल्याला नरम करून घ्यायचा आहे, छान परतायचा आहे। त्याचमध्ये मी घातलंय 1 चम्मच घरगुती लाल मसाला, हळद, मीठ। इकडे तुम्ही कश्मीरी मिरचा सुद्धा वापर करू शकता, कश्मीरी पावडर। तर त्यानंतर घालूया आपण हे वाटण आहे जे मिक्सरमध्ये बारीक करून ठेवले ते घालूयात। छान मसाला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कश्मीरी पावडरनी खूप छान कलर येतो, तर तुम्ही तो वापरू शकता। तर धुतलेली स्वच्छ कोळंबी घालायची याच्यामध्ये, तीही मसाल्यामध्ये छान आपल्याला परतून घ्यायची आहे। कोळंबी परतल्यानंतर त्यामध्ये घालूया 1 बटाटा। जर तुम्हाला टाकायचा असला तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकला तरी चालेल। तर छान आपल्याला मसाला आणि कोळंबी परतून घ्यायची आहे। तर आपण मसाला कोळंबी बनवतोय, त्यामुळे याच्यामध्ये पाणी आपल्याला कमी घालायचं आहे। कोळंबी आणि बटाटा शिजण्यापुरतेच इथे मी पाणी घातलेलं आहे। कोकम घालायचं आहे, कोकमने खूप छान टेस्ट येते आपल्या मसाला कोळंबीला। झाकण ठेवलंय मी 5 मिनिटासाठी। खूप छान कलर आला आपल्या कोळंबी मसाल्याला। तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। खूप छान लागते कोळंबी मसाला, नक्की एकदा बनवून ट्राय करा। 2 मिनिटासाठी झाकण ठेवलंय, परत ते काढले, आपला कोळंबी मसाला तयार आहे।